ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तमस्यादिलक्ष्यं एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मी किसन महाराज चौधरी पसायदान यूट्यूब चॅनलवरून ज्ञानेश्वरीतील योगचिंतन, सांख्ययोग आणि त्यात भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेली स्थितप्रज्ञाची लक्षणं याचं चिंतन मांडत आहे। मागच्या भागात आपण पाहिलं की इंद्रिये अत्यंत बलशाली असतात आणि या इंद्रियांचं स्वामी होणं हे आपल्या दृष्टीने महत्त्वाचं आहे। भगवंत म्हणतात, विनोबाजींनी सुंदर ओवी सांगितली, त्यास रोधुनी युक्तीने राहावे मतपरायण, म्हणजे आपण भगवंताशी मतपरायण म्हणजे त्याच्याशी एकरूप झालं पाहिजे। भक्तीच्या माध्यमातून जेव्हा आपण जातो ना, त्यावेळेला विषय हे आपोआपच बाजूला जातात, परंतु ज्ञानी माणसाला मात्र यापासून फार मोठा धोका असतो। भगवद्गीतेमध्ये मोठा सुंदर श्लोक आला आहे, ध्यायतो विषयान् पुंसः संगास्तेषुपजायते संगास जायते कामः कामक्रोधोऽभिजायते क्रोधात् भवति सम्मोह सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिविभ्रमात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति। संत विनोबाजींनी मोठं सुंदर भाषांतर केलं। विनोबाजी म्हणतात, विषयाचे करी ध्यान त्यास तो संग लागला, संगातुनी फुटे काम क्रोध कामात ठेविला, क्रोधाने जडे मोह मोहाने स्मृती लोपली, स्मृती लोपे बुद्धिनाश म्हणजे आत्मनाशाचे। म्हणजे सतत विषयाचं ध्यान केलं, विषयाचे करी ध्यान त्यास तो संग लागला। विषयांचं सतत ध्यान करत राहिलो की त्याचा आपल्याला संग लागतो आणि मग संग एकदा निर्माण झाला की संगातून फुटे काम, या संगामुळं काम निर्माण होतो। संगातून फुटे काम क्रोध कामात ठेविला, हा काम क्रोधामुळं निर्माण होत असतो। क्रोधाने जडे मोह, या क्रोधामुळं आपल्याला आपोआप मोह निर्माण होतो आणि मोहाने स्मृती लोपली, मोह निर्माण झाला की आपोआप स्मृती ही बाजूला जाते आणि एकदा का स्मृती संपली की स्मृती लोपे बुद्धिनाश, आणि बुद्धिनाश म्हणजेच आत्मनाश असतो। काही सुंदर विचार भगवंतांनी या ठिकाणी तुमच्या आमच्यासाठी सांगितलं आहे। खरं तर मी खूप वेळा आपल्याला सांगितलं आहे की ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितली, याचा मूळ हेतूच हा आहे। या विश्वामध्ये मी गीतेच्या अर्थानं एवढं मोठं कुंपण घालेल, आनंदाचं कुंपण घालेल, एवढा मोठा मी गीतेचा विस्तार करेल। वाग विलास विस्तारू गीतार्थेसी विश्वभरू, आनंदाचे आवारू मांडू जगा। या जगामध्ये त्यांना आनंदाचं कुंपण घालायचं आहे। मग हे विषय इतके बलशाली आहेत, या विषयाचं सतत ध्यान केलं ना, विषयाचे करी ध्यान, त्यातून संग निर्माण होतो। मला एक पुराणातली गोष्ट आठवते। एक व्यासमुनींच्या संदर्भामध्ये ती गोष्ट सांगितली जाते। व्यासांचे अनेक शिष्य होते। व्यासांनी महाभारत लिहिलं, 18 पुराणं लिहिली, वेद लिहिले। त्यामध्ये जेव्हा जेव्हा व्यास महर्षी काही लिहित असत, त्यावेळेला त्यांचा एक आवडता शिष्य होता। त्या शिष्याला ते दाखवत आणि त्याला सांगत की याचं तू समीक्षण कर, याच्यातून जर काही तुला शंकास्पद वाटलं तर तेवढं मला तू सांग। व्यासांनी लिहिलेलं पुस्तक किंवा ग्रंथ हा शिष्याजवळ दिला। शिष्याने तो ग्रंथ वाचला, पण ग्रंथ वाचत असताना त्याला काही गोष्टींबद्दल शंका आली। आपण सुद्धा जेव्हा एखादं पुस्तक वाचतो तेव्हा पुस्तक वाचताना
जर आपल्याला काही शंकास्पद वाटलं किंवा काही महत्त्वाचं वाटलं तर आपण त्याच्या खाली अंडरलाईन करतो किंवा प्रश्नचिन्ह तरी देतो. तसंच या शिष्याने एक परिच्छेद होता, त्या परिच्छेदाखाली अंडरलाईन करून ठेवली. परिच्छेद असा होता की जे विद्वान असतात त्या विद्वानांना विषयापासून अधिक भीती असते आणि विद्वानांनी विषयापासून नेहमीच बाजूला राहिलं पाहिजे वगैरे वगैरे अर्थाचा काहीतरी तो परिच्छेद असावा. आणि शिष्याने ते सगळं मार्क करून ठेवलेलं होतं. ग्रंथ वाचून झाला आणि व्यासांच्या जवळ दिला. व्यासांनी त्या ग्रंथाचं पुन्हा एकदा अवलोकन केलं आणि जे शंकास्पद होतं ते व्यासांनी पुन्हा एकदा वाचलं. जे विद्वान असतात त्या विद्वानांनाच विषयापासून अधिक भीती असते, विद्वानांनी विषयापासून दूर राहिलं पाहिजे वगैरे वाचलं. व्यास महर्षी काही बोलले नाहीत. असंच एकदा उन्हाळ्याचे दिवस होते. अचानक ढगांचा गडगडाट सुरू झाला, विजांचा कडकडाट सुरू झाला, धो-धो पाऊस पडायला लागला. जेवढ्या वेगामध्ये पाऊस आला तेवढ्याच वेगामध्ये पाऊस पुन्हा संपलासुद्धा. आणि व्यास महर्षींचे हे शिष्य पर्णकुटीमध्ये राहत होते. पर्णकुटीच्या बाहेर ते आले आणि पाहतात तर समोर एका झाडाखाली पावसामध्ये एक तरुणी ओलिचिंब झालेली होती, थंडीने कुडकुडत होते. या शिष्याच्या मनामध्ये विचार आला की ही तरुणी एकटी असेल का, दोघेजण असतील, विवाहित असेल का अविवाहित असेल. विषयाचे करी ध्यान त्यास तो संग लागला. मनामध्ये विचार आला. ती पावसाने भिजले, पूर्ण थंडीने कुडकुडते. तो शिष्य त्या तरुणीजवळ गेला आणि तिला म्हणतो, बाई तू ओलिचिंब झाली आहे, तुझी कपडे सगळे भिजलेत, चल माझ्या पर्णकुटीमध्ये. ती बाई म्हणाली, तुम्ही एवढे मोठे ऋषीमुनी, आमच्यासारख्याने तुमच्या पर्णकुटीमध्ये कसं यायचं, मला लाज वाटते थोडी. तेव्हा या शिष्याने सांगितलं, त्याची चिंता तू करू नकोस, तू चल माझ्याबरोबर. विषयाचे करी ध्यान त्यास तो संग लागला. त्या बाईचं चिंतन सारखं डोक्यामध्ये. त्या बाईला सांगितलं, तुला हवं तर माझी दुसरी शेजारी पर्णकुटी आहे, त्या पर्णकुटीमध्ये तू थांब. ती बाई लाजत 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 त्या शिष्याच्या पाठोपाठ गेली आणि शेजारच्या पर्णकुटीमध्ये थांबली. शिष्य आपल्या पर्णकुटीमध्ये पुन्हा त्या बाईचाच विचार करत होता. तिच्या अंगावरची कपडे सगळे ओली झालीत, थंडीने कुडकुडत असेल, फार तिला थंडी वाजत असेल. तिला जर आपल्या जवळची वल्कलं परिधान करायला दिली तर. पुन्हा तो शिष्य त्या बाईच्या पर्णकुटीमध्ये गेला आणि तिला म्हणतो, बाई तू पावसाने पूर्ण भिजलीत, कपडे ओली झालीत, ती कपडे काढून ठेव आणि माझ्याजवळची जी वल्कलं आहेत ती वल्कलं परिधान कर. त्या बाईने ती वल्कलं परिधान केली आणि पहिल्यापेक्षा ती बाई अधिकच सुंदर दिसायला लागली. याच्या मनामध्ये विचार, त्याच्या पर्णकुटीमध्ये विचार करतोय, ती जर विवाहित असती ना तर दोघे इथे आले असते, पण बहुतेक ती विवाहित नसावी. आपण परत एकदा जाऊन तिला विचारूया. आणि परत तो तिच्या पर्णकुटीमध्ये गेला आणि तिला म्हणतो, बाई तुझी थंडी अजूनही गेलेली दिसत नाही, माझ्या पर्णकुटीमध्ये चल. त्या ठिकाणी मी होम पेटवलेला आहे, होमकुंड आहे, त्या ठिकाणी तुला थोडी ऊब मिळेल. ती बाई लाजत लाजत पुन्हा या शिष्याच्या पर्णकुटीमध्ये आली. पुन्हा दोघांच्या गप्पा सुरू झाल्या. बाईचा विषय डोक्यामध्ये सारखा होताच, विषयाचे करी ध्यान त्यास तो संग लागला. संगातुनी फुटे काम, क्रोध कामात ठेविला. त्या बाईबद्दल
शिष्याच्या मनामध्ये एक प्रकारची कामना निर्माण झाली, काम निर्माण झाला. आणि तो तिला विचारतोय, बाई तुझं लग्न वगैरे काही झालं का? ती म्हणते, एवढी कुठली मी भाग्यवान माझं लग्न व्हायला, आणि माझं लग्न होणारही नाही. हा मनामध्ये विचार करतोय, का होणार नाही लग्न तुझं? तेव्हा त्यांनी सांगितलं, माझ्या वडिलांनी अशी अट घातली आहे की ती अट कोणीच पूर्ण करू शकणार नाही, आणि म्हणून माझं लग्न होणार नाही. विषयाचे करी ध्यान त्यास तो संग लागला, संगात निफुटे काम क्रोध कामात ठेविला. मनामध्ये विचार करतोय की काहीचं लग्न होऊ शकत नाही. तिने सांगितलं की माझ्या वडिलांची अट अशी आहे की जो कोणी ओणवं होऊन मला पाठीवर बसवेल आणि अग्नीला साक्षी ठेवून 3 फेऱ्या पूर्ण करेल, त्याच्याचबरोबर माझे वडील लग्न लावून द्यायला तयार आहेत. मनामध्ये हा विचार करतोय की काय हरकत आहे, विषयाचे करी ध्यान त्यास तो संग लागला, संगातून फुटे काम क्रोध कामात ठेविला. मी लग्न करू शकतो, कोण आहे आपल्याला इथे पाहायला? मग शिष्याने सांगितलं, बस माझ्या पाठीवर. ती बाई या शिष्याच्या पाठीवर बसलेली आहे. पहिली फेरी पूर्ण केली, दुसरी फेरी पूर्ण केली, तिसरी फेरी पण पूर्ण केली, आणि आता याला एवढा मोठा आनंद झाला की एवढी सुंदर स्त्री आपल्याला पत्नी म्हणून मिळणार. आणि त्या आनंदाच्या पोटी तो वर पाहतोय तर पाठीवरती स्त्री नव्हती, दारामध्ये व्यास महर्षी उभे होते. आणि आता मात्र तो शिष्य काही समजायचा तो समजला की क्रोध कामात ठेविला, क्रोधाने जडे मोह, मोहाने स्मृती लोपली. आपण कोण आहोत हेच तो विसरला. त्याची स्मृती सगळी बाजूला गेली. स्मृती लोपे बुद्धिनाश. आणि एकदा का माणसाच्या जीवनामधली स्मृती लोपली की बुद्धीचा नाश होतो, आणि बुद्धिनाश झाला की आत्मनाश होतो. आणि म्हणून या विषयांपासून फार बाजूला राहणं खूप गरजेचं आहे. माऊली म्हणतात, जरी हृदयी विषय स्मरती तरी निस्संगाहने आपे सांगती, संगे प्रगटे मूर्तीत अभिलाषाचे. जेत कामू उपजला तेत क्रोधू आधीच याला, क्रोधी असे ठेविला संमोह जाणे. म्हणजे क्रोधामध्ये संमोह असतो. आणि पुढे ते म्हणतात की संमोहा झालिया व्यक्ती, म्हणजे व्यक्तीच्या जीवनामध्ये जेव्हा संमोह निर्माण होतो तरी नाशू पावे स्मृती, चढवाते ज्योती आहाती तैसी. म्हणजे स्मृती नाश पावते, आणि एकदा का स्मृती नाश पावली का अस्तमानी निशी, जैसी सूर्य तेजाते खासी, तैसी दशा स्मृतिभ्रंशी प्राणियांसी. जसं सूर्य अस्ताला गेला की सगळीकडे अंधार पसरतो, त्याप्रमाणे स्मृती नाहीशी झाली की माणसाचं अधपतन होतं. अधपतन व्हायला विषय कारणीभूत आहेत. भल्या भल्या लोकांची, ऋषीमुनींची त्रिपीठ झालेली आपण पाहतो. विश्वामित्र केवढे मोठे महान ऋषी, पण केवळ 60,000 वर्षाची तपश्चर्या करणारे विश्वामित्र, पण जेव्हा त्या उर्वशीच्या पायातले, मेनकेच्या पायातले चाळांचा आवाज ऐकला तर संपूर्ण तपश्चर्या त्यांची भंग पावली. इतके विषय महत्त्वाचे आहेत आणि इतके ते बलशाली आहेत. या विषयांना बाजूला ठेवणं, यासाठी एकच उपाय आहे, तो म्हणजे भगवंताशी आपण जोडलं जाणं. मागच्या वेळेला कदाचित पुनरुक्तीचा दोष घेऊन पुन्हा आपल्याला ते उदाहरण सांगतो की जेव्हा तुकाराम महाराजांना अधपतित करण्यासाठी काही दुष्ट माणसांनी एका गणिकेला पाठवलं. पर्णकुटीमध्ये तुकाराम महाराजांचं भजन चालू होतं. आपल्या चाळांचा आवाज करत करत ती जेव्हा तुकाराम महाराजांच्या समोर उभी राहिली, महाराजांचं भजन चालू होतं, अभंग गायन चालू होतं, परंतु तो ब्रह्मानंद ऐकल्यानंतर ती बाईसुद्धा पूर्णपणे
विरघळून गेली आणि महाराजांच्या बरोबर भजन म्हणू लागली. महाराज तिला म्हणतात, भगवंताने किती सुंदर रूप तुला दिलं आहे, किती सुंदर आवाज तुला दिला आहे. हा आवाज जर तू भगवंताच्या भजनामध्ये घालवलास तर किती आनंद होईल. आणि पूर्णपणे ती बदलून गेली, पूर्णपणे बदलून गेली. मागे आपल्याला सांगितलं, विषय येतो त्यांचा झाला नारायण, विषयच आपला नारायण होऊन जातो. स्वामी विवेकानंदांना जेव्हा ती बाई म्हणते आहे की तुमच्यापासून तुमच्यासारखा मला मुलगा व्हावा म्हणून तुमची मी एवढी मोठी सेवा करते आहे, तेव्हा स्वामीजींनी दिलेलं उत्तर आपण ऐकलं आहे मागच्या वेळेला, की स्वामीजी म्हणतायत, बाई माझ्यापासून जर तुला मुलगा व्हायचा असेल तर 8-9 महिने थांबलं पाहिजे. शिवाय होणारा मुलगा हा माझ्यासारखा होईलच असं सांगता येत नाही. त्यापेक्षा मलाच तो मुलगा म्हण ना, मी तुला आई म्हणायला तयार आहे. संपूर्ण विचारच बदलून गेले. आणि हे विचार केव्हा बदलतात? जेव्हा आपण मतपरायण होतो, भगवंताशी एकरूप होतो, त्यावेळेला हे सगळे विषय आपले आपोआप दूर निघून जातात. राग द्वेष परी जाता, आली हातात इंद्रिये, स्वामित्वे विषयी वर्ते, त्यास लाभे प्रसन्नता. संत विनोबाजी पुढं असं म्हणतात की एकदा का राग गेला, एकदा का द्वेष गेला, राग द्वेष परी जाता. कारण इंद्रियांचं अधपतन होण्यामध्ये राग म्हणजेच क्रोध आणि मोह या 2 गोष्टी त्याला कारणीभूत असतात. द्वेष, मत्सर, दंभ हे जे षड्विकार आहेत ते त्याला कारणीभूत असतात. पण इथे आपल्यातला राग गेलेला आहे, द्वेष गेलेला आहे. राग द्वेष परी जाता, आली हातात इंद्रिये. आता मात्र आपल्या हातामध्ये इंद्रिय येतात, म्हणजे आपण इंद्रियांचे स्वामी झालेलो असतो. आली हातात इंद्रिये, स्वामित्वे विषयी वर्ते, त्यास लाभे प्रसन्नता. आणि मग आपण जेव्हा इंद्रियांचे स्वामी होतो त्यावेळेला आपल्या जीवनामध्ये प्रसन्नता निर्माण होते. आणि एकदा का प्रसन्नता निर्माण झाली की पुढे म्हणतात, प्रसन्नतेने बुद्धीची तीव्रता शीघ्र होत असे. म्हणजे प्रसन्नतेमुळं आपली जी बुद्धी आहे ही बुद्धी तीव्र होते, बुद्धीची तीव्रता ही अधिक वाढते. आणि मग साहजिकच माणूस विचार करतो की को अहम, मी कोण आहे, कथमिदम जातम, मला जायचं आहे कुठं, कोस्य करता, मला निर्माण करणारा कोण आहे. या गोष्टीचा विचार माणूस ज्या वेळेला करतो त्यावेळेला प्रसन्नता निर्माण होते. आणि म्हणून विनोबाजींनी सुंदर अशा प्रकारचं वर्णन केलं आहे की प्रसन्नतेने बुद्धीची तीव्रता शीघ्र होत असे. प्रसन्नतेपुढे सर्व दुःखे जाती झडून या. एकदा का प्रसन्नता लाभली की सगळ्या प्रकारची दुःख ही आपोआपच निघून जातात. चित्ताची प्रसन्नता पाहिजे. चित्त ज्या वेळेला प्रसन्न असतं त्यावेळेला आजूबाजूचं सगळं जग त्याला प्रसन्न दिसतं. तुम्ही आतून जर आनंदी असाल, आतून जर प्रसन्न असाल, जगसुद्धा तुम्हाला प्रसन्न दिसेल. तुम्ही अंतःकरणाने शुद्ध असाल, सगळं जग तुम्हाला शुद्ध दिसेल. तो दुर्योधन आणि धर्म, एकदा भगवान श्रीकृष्णांनी दुर्योधनाला सांगितलं, सहज त्यांची परीक्षा घेतली आणि सांगितलं, हे बघ, या आजूबाजूच्या परिसरामध्ये जो कोणी चांगला माणूस आहे ना तो शोधून आणून माझ्यापुढे उभा कर. आणि धर्माला सांगितलं, जो कोणी वाईट माणूस तुला दिसत असेल ना तर तो माझ्यासमोर आणून तू उभा कर. दुर्योधनाने पटकन उत्तर दिलं, कृष्णा, मला एकही माणूस चांगला दिसत नाही, सगळीच माणसं मला वाईट दिसतात. कारण तो मनानेच वाईट होता. आणि धर्माने मात्र सांगितलं, मला एकही माणूस वाईट दिसत नाही, मला सगळी माणसं चांगली दिसतात. कारण आतमध्ये प्रसन्नता होती, आतून तो प्रसन्न होता. सगळे लोक दुर्योधनाला दुर्योधन म्हणायचे, परंतु धर्म मात्र किंवा युधिष्ठिर मात्र दुर्योधनाला सुयोधन म्हणून हाक मारायचा. म्हणजे केवढी प्रसन्नता. आणि अशा प्रकारची प्रसन्नता आपल्या जीवनामध्ये असणं हेही
तितकंच महत्त्वाचं आहे. प्रसन्नतेने बुद्धीची तीव्रता शीघ्र होत असे. प्रसन्नतेपुढे सर्व दुःखे जाती जडोनिया. एकदा प्रसन्नता निर्माण झाली की सगळ्या प्रकारची दुःख, शोक हे सगळं काही निघून जातं आणि मग त्यावेळेला अयुक्तास नसे बुद्धी म्हणून भावना नसे, म्हणून न मिळे शांती, शांतीविण कसे सुख. ते म्हणतात अयुक्तास. युक्त म्हणजे जोडणे, जो भगवंताशी जोडला जात नाही. अयुक्तास नसे बुद्धी, जो भगवंताशी जोडला जात नाही त्याला कशी प्रसन्नता लाभणार. अयुक्तास नसे बुद्धी म्हणून भावना नसे, मग त्याच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारच्या भावना नसतात आणि म्हणून मिळे शांती, शांतीविण कसे सुख. आणि मग एकदा का तो भगवंताशी जोडला जात नाही तर त्याला शांती कशी मिळणार. आणि शांती नसेल तर जीवनामध्ये सुख मिळणार नाही. म्हणून खरं सुख माणसाच्या जीवनामध्ये पाहिजे असेल ना तर शांतता असणं हे खूप गरजेचं आहे. एखादा पाण्याचा डोह असतो किंवा तळं असतं, त्या तळ्यामध्ये जेव्हा पाणी शांत असतं त्यावेळेला आपला चेहरा स्पष्ट त्यामध्ये दिसतो. पण त्यात जर आपण एखादा खडा टाकला तर अनेक वलय निर्माण होतात आणि आपला चेहरा आपल्याला दिसत नाही. या मनरूपी सरितेमध्ये, मनरूपी डोहामध्ये जर आपण विषयांचा खडा टाकला तर आपण कोण आहोत हे स्पष्ट आपल्याला दिसत नाही आणि म्हणून शांती मिळत नाही. शांतीविण कसे सुख. आणि खरं सुख जाण्याचं कारण, खरी शांती जाण्याचं कारण जे आहे ना, आम्ही मुलांनासुद्धा हे शिकवतो बरं का. एक वाक्य असतं, आय वॉन्ट पीस, आय वॉन्ट पीस, म्हणजे मला शांती पाहिजे. परंतु हा जो आय असतो ना, पहिला शब्द आय आहे. इंग्रजीमध्ये आय नेहमी कॅपिटल काढतात. छोटा आय काढला तर आमच्या बाई किंवा मॅडम त्याच्यावर मोठी फुल्ली मारतात आणि आय कॅपिटल काढायला शिकवतात. म्हणजे लहानपणापासून आमच्यावर कॅपिटल आयचा संस्कार होतो. मग कुठे जरी आम्ही गेलो तरीसुद्धा आम्हाला उडबत जर केली नाही तर आमच्या रक्ताचा दाबही वाढतो, तोलही बिघडतो आणि तालही जातो. मग अशा वेळेला आय पुसला पाहिजे. दुसरा शब्द आहे ऑन्ट, म्हणजे पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. त्यामुळं खरं तर आपली शांती ही निघून जाते. आय पुसून टाकला, ऑन्ट पुसून टाकला की फक्त शेवटी शब्द राहतो पीस, म्हणजे शांतता, शांती. मग जर शांती पाहिजे असेल तर अगोदरचे 2 शब्द आपल्या जीवनातले आपण काढून टाकले पाहिजेत. असो, स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगत असताना पुढे सुंदर विचार अनेक उदाहरणांनी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. माझे हे व्हिडिओ जर आपल्याला आवडले असतील तर सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपण सर्वांनी खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिला आणि देत आहात, त्यामुळं मलाही अधिकाधिक प्रसन्नता निर्माण होते, उत्साह निर्माण होतो आणि माऊलींची सेवा करण्याची संधी आपल्या कृपेने मला प्राप्त होते. अशी संधी सतत देत राहा. आपण याच ठिकाणी थांबूया. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत.